नमस्कार, तुमचं स्वागत आहे. तुम्ही पाहताय लोकमत.com. राज्यामध्ये आपण पाहायला गेलो तर लोकसभेची धामधूम आपल्याला दिसून येते. मात्र ह्या सगळ्या धामधुमीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी ह्या दोघांच्याही जागा ठरतात ठरेना झालेत. उमेदवार नेमके कोण आहेत तेही कळेना झाले. उमेदवार जरी फिक्स असला तरी चिन्ह पक्ष कोणत्या नावावरती तो लढणार हे अजून ठरत नाहीये. चाचपणी अजूनही सुरूच आहे. एकीकडे महायुतीमध्ये उमेदवार ठरवला जातोय, मात्र त्याच वेळेला भाजपकडनं दुसऱ्याच कोणत्या तरी उमेदवाराचं नाव येते. कोल्हापूर हातकणंगले या दोन्ही मतदारसंघामध्ये नेमकी अशाच पद्धतीची खेळी आहे जी भाजप खेळताना दिसते. तर दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र आपले उमेदवार जाहीरपणे म्हणजे शिक्कामोर्तब तर झालेलं आहे, मात्र नेमकं चिन्ह कोणतं त्या उमेदवाराला द्यायचं याबाबत ती संभ्रमावस्थेत असल्याचं दिसून येते. नेमक्या सगळ्या घडामोडी काय चालल्या आणि त्याचबरोबर दुसरीकडे सांगली आणि सातारा माढा या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे. कारण राज्याच्या राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले हे तीनच जिल्हे जे महत्त्वाचे ठरले जातात राजकीय या सगळ्या घडामोडींमध्ये. या तिन्ही जिल्ह्यांमधले लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने त्या ठिकाणची रणनीती आहे, कशा पद्धतीने महायुती आणि महाविकासला जे तिथे जागा आहेत, उमेदवार आहेत, उमेदवारांची किती शक्यता आहे की ते तिथे निवडून येणार, या सगळ्याच बाबतीत चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत लोकमतचे संपादक वसंत भोसले सर. सर, काय सांगाल सगळ्यात पहिल्यांदा कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागांसाठी आहे जे महाविकास आघाडीकडनं चाचपणी सुरू होती. शाहू महाराजांचं नाव आहे जे शिक्कामोर्तब झालेलं आहे, मात्र दुसरीकडे स्वाभिमानी आहे, राजू शेट्टी एकला चलोरेची भूमिकावरती ठाम आहेत. त्याचबरोबर भाजपकडनं समजित घाटगेंचं नाव समोर येते. तसंच संजय मंडलिक, राहुल आवाडे, प्रकाश आवाडे, शौमिका महाडिक अशी खूप मोठी एक लिस्टच आहे जी उमेदवारांची येऊ लागलेली आहे. एक तरी मूलभूत प्रश्न किंवा मूलभूत बदल तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणाची फेरमांडणी झाल्यासारखं आहे. कारण पूर्वी पारंपरिक पद्धतीनं 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली तेव्हापासून शिवसेना भाजप आघाडी आणि इकडे काँग्रेस राष्ट्रवादी असं राजकारण 4 पक्षांचं होतं. आणि मग बाकीचे काही शेका पक्ष, जनता दल वगैरे असे छोटे छोटे पक्ष होते, पण त्यांची फारशी ताकद 1-2 मतदारसंघामध्ये नोंद घेण्या इतकीच होती. हे 2 प्रमुख आघाडीचं राजकारण सुरू झालं, आघाडी किंवा युती, ज्याला अलायन्स पार्टनर्स म्हणतो. असं आत्ता परिस्थिती अशी झालेली आहे गेल्या 5 वर्षामध्ये. मागच्या 19च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे आणि दोन्हीकडे मर्यादित का असताना पण त्यांची बऱ्यापैकी ताकद आहे. दुसरी शिवसेनेमध्ये फूट पडली, ही खूपच मोठी घटना होती. महाराष्ट्राच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम करणारी ही मोठी घटना आहे. आणि ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना हा पक्षच निघून गेला आणि त्यांना पुन्हा तो इस्टॅब्लिश करायचा आहे. आणि त्याचबरोबर ज्यांनी पक्ष घेतला, काढून घेतला किंवा ज्या गटाने घेतलेला आहे त्यांनाही इस्टॅब्लिश करायचं आहे की शिवसेना जरी आमची खरी आहे हे त्यांनी जरी कायदेशीर सिद्ध केलं असेल तर जनतेच्या पाठिंब्यावर त्यांनाही ते सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळं महाराष्ट्राची संपूर्ण राजकीय घडामोड ही सगळी बदललेली आहे. नवीन घडी बसते आहे आणि ह्या नवीन घडीमधनं बसत असताना ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळं असं वाटतं की आपल्याला आघाडीकडून कोण लढणार, युतीकडनं कोण लढणार. कारण महायुतीमध्ये 3 राजकीय प्रमुख पक्ष आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये 3 राजकीय पक्ष आहेत आणि शिवाय बहुजन आघाडीला, बहुजन समाज पक्षाला त्यांना, त्यांच्याबरोबर वंचित पक्षाला त्यांना घ्यायचं आहे. तेव्हा वंचित आघाडी त्याला ॲडजस्ट करणं म्हणजे एकूण 4 पक्ष आघाडीमध्ये झाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं राजकारण सगळं ज्याला ढवळून निघते म्हणतायत तशा पद्धतीने ढवळून निघालेलं आहे. आता या पार्श्वभूमीवर मग तुम्ही प्रत्येक मतदारसंघाची जर चर्चा करायला लागलात तर तुम्हाला लक्षात येईल की इथे विद्यमान खासदार जे होते, पूर्वी ते एका पक्षाचे होते, आता तिकडे गेलेत, दुसऱ्या गटात गेलेत. किंवा राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेले आहे, राष्ट्रवादीचे वेगवेगळे हे झालेले आहेत. म्हणजे पारंपरिक पद्धतीनं बघितलं तर कोल्हापूरचा हा आघाडीमधला राष्ट्रवादीचा हक्काचा मतदारसंघ, हातकणंगले हा काँग्रेसचा मतदारसंघ, नंतर काँग्रेसला सोडला, पूर्वी तो राष्ट्रवादीकडे होता. आणि युतीमध्ये तो दोन्हीकडे शिवसेनेचा म्हणून पक्ष होता. भाजप इथं लढवत नव्हते गेले कित्येक वर्ष आणि भाजपची ताकद ही अलीकडच्या काळात निर्माण झालेली ताकद आहे गेल्या 10 वर्षामधली. त्यामुळं मला असं वाटतं की ही सर्व घडामोडी लक्षात घेता याला थोडासा वेळ जाणार, कारण ही सर्व नवीन घडी बसवायची आहे आणि नवीन घडी बसवत असताना प्रत्येकजण पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं आहे की ती किती चांगली आहे, ती कशी आहे हे कसं ओळखणार.
कारण जनतेचा पाठिंबा कुणाला मिळणार, कारण जी काही राजकीय पक्षामध्ये फाटाफूट झाल्या त्याच्याविषयी लोकांचं काय मत आहे हे रिफ्लेक्ट होणार आहे, ह्या निवडणुकीत रिफ्लेक्ट होणार आहे. त्यामुळे ही सर्व घडी जी आहे ती नव्यानं बसत असताना याचे धक्के बसणार आहेत आणि नंतर मग आपल्याला कळेल की कोण कोणाच्या बाजूने आहे, लोकांच्या प्रतिक्रिया, लोकांच्या मनामध्ये काय आहे, जे घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ते योग्य आहे की अयोग्य आहे. कारण बऱ्याच ठिकाणी अनेक ग्रामीण लोक बोलताना असं म्हणतात की अरे ठाकरेंचा पक्ष होता शिवसेना आणि ठाकरेंच्याकडूनच तो काढून घेतला, त्यांना त्यांचं धनुष्यबाण चिन्ह काढून घेतलं. शरद पवारांनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यांच्याकडून घड्याळ हे चिन्ह काढून घेतलं आणि त्यांचा पक्ष हा नव्याने नोंदवावा लागला, त्यांना नवीन चिन्ह घ्यावं लागलं. ही जी प्रतिक्रिया आहे याच्यावरती लोकमत काय होतंय, लोकांच्या काय भावना येतात, लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात हे ह्या निवडणुकीच्या निमित्तानं उमटणार आहे. आणि हे सर्व लक्षात घेताना आपल्याला असं दिसेल की या घडामोडी घडत असताना, सर्व घडी नवीन बसवत असताना, उमेदवार ठरवत असताना जनमानसामध्ये काय भावना आहे हे लक्षात घेऊन ते उमेदवार ठरवणार आहेत आणि ते ठरवता येत नाहीत लवकर. आणि हे इथंच नाही तर भाजप हा प्रमुख आहे राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये. आज केंद्रस्थानी कोण आहे तर भारतीय जनता पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष कदाचित स्वबळावर सुद्धा ही निवडणूक देशभर लढवू शकतो आणि बहुमत सुद्धा मिळवू शकेल. पण त्यांना काही राज्यामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणखीन एक महाराष्ट्राची गंमत अशी झालेली आहे की यूपी नंतर सर्वात मोठं राज्य किंवा संख्येनं अधिक लोकसभेवर जाणारे सदस्य असलेलं राज्य म्हणून महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्राचा निर्णायक पाठिंबा किंवा महाराष्ट्रातून अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याची गरज भाजपला आहे. कारण समजा की उत्तर भारतातल्या त्यांचं जे बालेकिल्ले म्हटले जातात, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड किंवा बिहार किंवा यूपी, इथे कुठेतरी जगाफटका झाला किंवा तिथं त्यांना फटका बसला तर त्यांना महाराष्ट्रातून अधिक उमेदवार निवडून पाहिजेत आणि महाराष्ट्रातली घडी तर सारी विस्कटलेली आहे. अशा पार्श्वभूमीवर उमेदवार ठरवणं हे खूप कठीण चाललेलं आहे. आणि कोल्हापूरमध्ये, सातारामध्ये, सांगलीमध्ये जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्याविषयीचा थोडासा नाराजीचा सूर आहे. नाराजीचा सूर याच्यासाठी आहे की त्यांचा जनसंपर्क कमी आहे किंवा त्यांच्याकडून भरीव असं काही काम झालं नाही, अशाही तक्रारी लोकांच्याकडनं ऐकायला मिळतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हेच उमेदवार ठेवायचे की नाही ठेवायचे. त्यानंतर महाविकास आघाडीकडून नवीन उमेदवार येत आहेत. महाविकास आघाडीची डावपेच हातकणंगल्यामध्ये आहेत, ते राजू शेट्टींना पाठिंबा द्यायचे आहेत, तिथं स्वतंत्र उमेदवार उभा करणार नाहीत. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना त्यांनी आणलेलं आहे, त्यामुळे शाहू महाराजांची उमेदवारी जर असेल तर त्यांना मिळणारी सहानुभूती असेल किंवा त्यांच्याविषयी टीकाटिप्पणी करण्याला येणाऱ्या मर्यादा असतील किंवा त्यांनी राजकारणामध्ये आजपर्यंत कुठलेही डावपेच केलेले नाहीत किंवा भाग घेतलेला नाही, त्यामुळं काही 4 गोष्टी चांगल्या केल्या असतील, 4 गोष्टी चुकल्या असतील, असं काही झालेलं नाही आहे. त्यांच्याविषयी त्यांची कोरी पाटी आहे आणि त्यांचं एक वलय आहे, नाव आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ह्या सर्व पार्श्वभूमीवर आहेत ते उमेदवार ठेवायचे का बदलायचे, ही सर्व स्ट्रॅटेजी ठरवणं चालू आहे. आणि त्यामुळं मला वाटतं थोडंसं उमेदवार निश्चित व्हायला उशीर होतोय. आणि उशीर म्हटलं तरी सुद्धा तो उशीर असा नाही की निवडणुका अगदी चालू झाल्या आणि उशीर झाला, असंही नाही आहे. अजून वेळ आहे भरपूर त्याला. त्यामुळं मला असं वाटतं की पडद्यामागून बऱ्याच हालचाली चालू आहेत आणि कोण उमेदवार कोणाच्या विरुद्ध राहिला तर काय होऊ शकेल याची गणित सर्व राजकीय पक्षाकडून घातली जात आहेत. त्यामुळं मला वाटतं की अजूनही अर्धा दिवस त्याला लागतील. पण याचबरोबर सर पाहायला गेलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आहे आपली पकड मजबूत केलेली. या ठिकाणी भाजपला मात्र आपली जागा आता पुन्हा एकदा मिळवणं आणि त्याचबरोबर आपला तगडा उमेदवार असणं, जागा अधिक आपल्याला मिळणं, ह्यासाठी ते आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यांमध्ये भाजप जास्त करून आपला उमेदवार कशा पद्धतीने तिथे निवडणुकीसाठी देता येईल यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय. हे खरं आहे की भाजपकडे सध्या सांगली आणि माढा हे 2 मतदारसंघ आहेत दक्षिण महाराष्ट्रामध्ये. आणि माढ्याचं राजकारण हे बरंच सातारा जिल्ह्यावर पण चालतं. सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रमुख पक्ष आहे, पण त्या पक्षामध्ये फूट पडलेली आहे. साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे. कोल्हापूरच्या दोन्ही जागा ह्या शिवसेनेकडे आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजपला आणखीन आपला विस्तार करता येतो का हे पाहणं महत्त्वाचं वाटतं आणि ते वाटणं स्वाभाविक आहे. साताऱ्याची जागासुद्धा भाजप घेणार असं चर्चा चालू होती, तिथेही निर्णय अजून होत नाही.
ती कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला ती जागा दिली जाऊ शकते, म्हणजे अजित पवारांच्या गटाला. अजून एक त्याच्यामध्ये म्हणजे त्याच ठिकाणी सातारा जिल्हा हा शरद पवार मानसपुत्र म्हणून, शरद पवारांचा मानसपुत्र म्हणून त्या जिल्ह्याला ओळखलं जातं आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा काका पुतण्याची लढत तिथे व्हावी अशा पद्धतीची एक खेळी भाजपकडनं खेळण्याची शक्यता वर्तवली जाते. खरंच आहे, ती शेजारी बारामतीत ती तसंच घडणार आहे आणि ती साताऱ्यात सुद्धा ती होऊ शकते. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच एकमेकाच्या विरोधात या जिल्ह्यामध्ये उभी राहील असं राजकारण सध्या होत आहे. कोल्हापूरलाही शिवसेना विरुद्ध शिवसेना असंच चित्र होतं सुरुवातीच्या काळामध्ये आणि तिथे काँग्रेसने जागाही मागितल्यामुळे आणि शाहू महाराजांचं नाव आल्यामुळे थोडासा बदल होतोय. नाहीतर इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना, साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, बारामतीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असेही राजकीय गणित. म्हणजे मला असं वाटतं की हे सर्व महाराष्ट्राचंच संपूर्ण राजकारण ढवळून निघतंय आणि ह्या सर्व राजकारणामध्ये कोणता पक्ष आपली जमीन घट्ट पकडून धरतो किंवा आपली जनमानसामध्ये आपलं स्थान निर्माण करतो हे पाहणं ही टेस्ट केस आहे. महाराष्ट्राची संपूर्ण राजकीय घडामोडीच विस्कटलेली आहे आणि ती सर्व विस्कटलेली घडी जी आहे ती पुन्हा एकदा नव्यानं बसणार आहे. ह्या निवडणुकीनंतर खूप चित्र स्पष्ट होईल आणि याचा सर्वात मोठा परिणाम आगामी विधानसभेवर होईल. समजा आघाडीला किंवा महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं या निवडणुकीमध्ये तर वेगळं चित्र दिसेल आणि समजा महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला या निवडणुकीमध्ये तर वेगळं चित्र निर्माण होईल. त्यामुळं महाराष्ट्राचं हे 2024 हे फार टर्निंग पॉईंट आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं आणि त्यामुळं भाजपचे केंद्रीय नेतृत्व सुद्धा या महाराष्ट्राकडे खूप बारकाईनं पाहतंय. त्याला वेळ लागेल कदाचित म्हणून ते मागं ठेवलेले आहे. त्यांच्या चर्चा होत आहेत, अजून त्याची स्पष्टता नाही आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की ती लवकर जर जाहीर केलं, उमेदवारी जाहीर केल्या तर त्याचे परिणाम होऊ शकतात. काही लोक सोडून जाऊ शकतात. जसं आता अलीकडे सूचक बोललेत अजित पवार की आम्हाला 4च जागा मिळतील. कदाचित राष्ट्रवादीला 4च जागा मिळतील आणि ते स्वीकारतील, गप्प बसतील आणि घेतील, स्वीकारतील सुद्धा. आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला जे विद्यमान खासदार 13 आहेत ते 13 मतदारसंघ त्यांना मिळतील. 13 अधिक 4 17 जागा त्यांना मिळतील आणि उर्वरित ज्या 31 जागा आहेत त्या 31 जागा भाजप लढवेल. मागच्या वेळेला भाजपने 25 जागा लढवल्या होत्या. या वेळेला ते 31 जागा लढवतील कारण भाजपला अधिक जागा लढवून आपलं वर्चस्व अधिक निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करतायत. पण मित्रपक्षांना डावलता येत नाही. मित्रपक्षातल्या सध्या विद्यमान जे खासदार आहेत, जे खासदार असताना तुमच्याबरोबर आलेले आहेत त्यांना तर उमेदवार द्यावं लागेल. ते 13 उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा 4च जागेवरती कदाचित लढेल. शिरूर, बारामती किंवा सातारा, आणखीन एखादा मतदारसंघ त्यांना मिळू शकतो किंवा माढा मिळेल. एवढेच पश्चिम महाराष्ट्रातले 4 मतदारसंघ मिळतील कारण ते मराठवाड्यात एक जागा मागतायत, ते त्याचप्रमाणे विदर्भातही एक जागा मागतायत. पण मला वाटत नाही की त्यांना तशा जागा काय सुटतील. पण ही सर्व नव्याने होणारी घडामोड ही कदाचित निवडणुका जाहीर झाल्यानंतर अर्ज भरायच्या वेळेपर्यंत हे घडत राहील. त्यामुळं आपल्याला कळणार नाही कारण ह्या लवकर जागा वाटप लवकर जाहीर केल्या तर काही लोकांना संधी मिळणार नाही. कारण बऱ्याच ठिकाणी शिवसेनेमध्ये सुद्धा शिवसेना इच्छुक आहे, भाजप इच्छुक आहे, राष्ट्रवादी इकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस इच्छुक आहे. जसं विशाल पाटील इच्छुक आहेत. पण ते समजा शिवसेनेला जागा सोडली गेलीच कदाचित चुकून समजा तर विशाल पाटील काय करतील हा प्रश्न आहे. कारण तिथल्या काँग्रेसनी स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की ही जागा काँग्रेसला सोडली नाही तर आम्ही काँग्रेस विसर्जित करू आणि अपक्ष म्हणून लढू, अशी भूमिका तिथल्या जिल्हा अध्यक्षांनी विक्रम सावंत यांनी जाहीर केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही जर वाटाघाटी लवकर जाहीर केल्या किंवा जागा वाटप लवकर जाहीर केलं तर अनेक लोक पक्ष बदलतील, पक्ष सोडतील आणि ते डॅमेज कंट्रोल जे आहे ते जे डॅमेज होणार आहे ते डॅमेज कंट्रोल करायला वेळ मिळणार नाही. त्यामुळं एवढ्या लवकर ही जागा जाहीर करणार नाहीत मला असं वाटतं. पण याचबरोबर सर वंचित बहुजन आघाडी पण आहे, ती देखील ह्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये या मतदारसंघामध्ये आहे. प्रकाश आंबेडकरांच्या सभा देखील झाल्या, या सभांना खूप मोठ्या संख्येने गर्दी पण झाली. त्यांचं मतदान देखील खूप महत्त्वाचं आहे. तो मतदार आहे तो देखील खूप महत्त्वाचा आहे कारण की ते जो गठ्ठा आहे मतदारांचा गठ्ठा तो देखील या निवडणुकीमध्ये खूप काही सांगून जाणारा असा आहे. त्यांची किती शक्यता आहे, ते किती प्राबल्य या निवडणुकीमध्ये दाखवू शकतात? वंचित बहुजन आघाडी जी आहे ती खूप परिणाम करून जाणार आहे. त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये वंचितांच्या बद्दल
उपेक्षितांच्या बद्दल, दलितांच्या बद्दल, असंघटित लोकांच्या बद्दल, शेतमजुरांच्या बद्दल काम करणाऱ्या खूप संघटना होत्या. खूप मोठी परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे. तो लाल निशाण पक्ष असेल पूर्वीच्या काळी, जे आत्ताच्या पिढीला कदाचित माहीत पण नसेल, पण त्यांचं खूप काम होतं. राजकीय दृष्ट्या ते फार यशस्वी झाले नसतील, पण त्यांचं तळागाळामध्ये लोकांना न्याय मिळवून देण्याचं, शेतमजुरांच्या मध्ये, स्थलांतरित मजुरांच्या मध्ये त्यांचं काम होतं. शेका पक्षाचं काम होतं, समाजवादी पक्षांचं काम होतं. रिपब्लिकन पक्ष जे आहेत त्यांचीही पकड राजकारणामध्ये खूप मोठी होती. रासू गवईपासून ते दादासाहेब गायकवाडांच्या पासून अनेक नेते होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, ज्यांनी दलितांचं राजकारण केलं आणि करत असताना दलितांच्या पदरात काही 4 गोष्टी पडतील, त्यांच्या काही 4 मागण्या मान्य होतील, त्या मान्य करणाऱ्यांच्या पक्षाबरोबर गेले आणि काँग्रेसची दलितांच्याबद्दल असलेली सहानुभूती, त्यांच्याविषयी असलेलं सकारात्मक भूमिका, याचाही फायदा दलित संघटनांना होत गेला आणि दलित चळवळी राहिल्या. आत्ता परिस्थिती असं झालंय की रामदास आठवले यांचा एक गट आहे, जोगेंद्र कवाड यांचा एक आहे आणि काही थोडे छोटे मोठे गट आहेत, पण ते सगळे प्रभावहीन झालेले आहेत. रामदास आठवले यांनी राजकीय पक्षाचं संघटन करणं हे सोडूनच दिलेलं आहे. ते केंद्रीय मंत्री जरी असले तर त्यांच्या पक्षाला ते काही उभे करू शकत नाही. आम्हाला एक तरी जागा द्या असं ते म्हणतायत, पण ते चर्चेसुद्धा नाही आहेत. आता मग अशा पातळीवरती आणि बहुतेक राजकीय पक्षांचे लागे बांधे हितसंबंध भाजप बरोबर आहेत, कारण ते मग दबावातनं असतील, कारवाई होईल म्हणून असेल, काही गैरकारभार केलाय म्हणून कारवाई होईल आणि त्याच्या भीतीपोटी असतील. त्यामुळे या सर्वांच्या वरती असा जो एक काही वर्ग आहे समाजामध्ये आपल्याकडे, तो त्यांच्यावर विश्वास नाही. विशेषतः अल्पसंख्याक असतील, दलित असतील, काही पुरोगामी संघटना असतील किंवा काही असंघटित क्षेत्रातले कामगार वर्ग असेल, यांचा त्यांच्यावर विश्वास नाही या सर्व पक्षांच्यावरती. आणि त्यामुळे दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, ह्या सर्व पक्षांचे जे काही राजकारण आहे ते या लोकांच्या बरोबर, या असंघटित लोकांच्या बरोबर, कष्टकरी लोकांच्या बरोबर जाणं, त्यांना समजून घेणं, त्यांचं संघटन करणं, त्यांचं एक राजकीय महत्त्व तयार करणं, हे कोणी करत नाही. आता फक्त महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर करतात. प्रकाश आंबेडकरांची, त्यामुळं त्यांना जे ठिकठिकाणी गर्दी होते किंवा त्यांनी जे निर्माण केलेलं आहे, त्यांचे संघटन केलेलं आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली 6 महिने ते सातत्यानं फिरतायत. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या सभा चांगल्या होत आहेत. परवा इचलकरंजी झाले सुद्धा, त्याला सुद्धा बऱ्यापैकी गर्दी होती. विदर्भामध्ये त्यांचा बेस आहे. अकोला ह्या जिल्ह्यामध्ये तर त्यांचा तो प्रमुख पक्ष आहे. तिथली जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात आहे, महापालिकेत त्यांचा चांगला गट आहे आणि विदर्भामध्ये नवबौद्धांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्या सर्वांचं संघटन त्यांच्याकडे आहे. त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये वंचित, नवबौद्ध, अल्पसंख्याक, कष्टकरी समाज, असंघटित समाज, या सर्वांचा आवाज कोण असेल तर ते प्रकाश आंबेडकर बनलेले आहेत. इतरांनी सर्वांनी तलवारी मॅन केलेले आहेत आणि त्यांच्यावर काम करणारे कोण नाहीत. कम्युनिस्ट होते पूर्वीच्या काळी, ते कम्युनिस्ट पार्टी सुद्धा आता आपल्याकडे निष्प्रभ झालेले आहेत एकतरी. त्यामुळं असा प्रश्न आहे की एक ठाणे जिल्ह्यात थोडासा सोडलं किंवा नाशिकच्या सुरगाणा वगैरे पट्ट्यामध्ये थोडासा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सोडला तर कुठेही महाराष्ट्रामध्ये कम्युनिस्टांचं सुद्धा काम राहिलं नाही. त्यामुळं ह्या सर्व वंचितांचा आवाज म्हणून प्रकाश आंबेडकर आज समोर येत आहेत आणि ती एक ताकद निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक मतदारसंघामध्ये एक सायजेबल, एक निर्णायक भूमिका, जसं मागच्या वेळेला एक उदाहरण द्यायचं म्हणून आपण बोलता येईल की हातकणंगले मतदारसंघामध्ये राजू शेट्टींचा पराभव हा 93-94 हजार मताने काहीतरी झाला आणि वंचितच्या उमेदवाराने जी मतं, ही बहुसंख्य मतं, 90% मतं राजू शेट्टींनाच गेली असती, ती वंचितच्या उमेदवाराला 1,23,000 मतदान झालं. त्यामुळे ते निर्णायक मतदान हे निवडणुकीच्या निकालावर परिणाम करून गेलं. अशी महाराष्ट्रामध्ये 20-25 मतदारसंघ आहेत की जिथं ते निर्णायक भूमिका घेऊ शकतात आणि त्याचा फटका युतीलाही बसेल किंवा त्याचा फटका महाआघाडीला सुद्धा बसू शकेल. अशी पोझिशन आज महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांनी निर्माण केलेली आहे. प्रकाश आंबेडकरांचं राजकारण तुम्हाला पटो न पटो, पण त्यांना नाकारून चालत नाही आणि त्यांना नाकारणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं, अशी परिस्थिती झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याबद्दल वैयक्तिक म्हणायचं झालं तर त्यांचे विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होतोय का, असाही प्रश्न आहे. कारण ते दबावात्मक गोष्टीसाठी, कारण हे जे बळ त्यांना मिळालेलं आहे
ही संधी जी पोकळी तयार झालेली आहे वंचितांना आणि दलितांना एकत्र घेण्याची, ती त्यांनी जागा निर्माण केली आहे. आणि त्या जागेच्या आधारे ते बार्गेनिंग करतात, त्या जागेच्या आधारे ते म्हणतात की मला माझी ताकद आहे. आणि ती ताकद ही प्रस्थापित लोकांना, मग तो कुठल्याही पक्षातला असेल, त्यांना डावलण्यासाठी, त्यांचा पराभव करण्यासाठी, त्यांना वाकवण्यासाठी किंवा त्यांच्याबरोबर बार्गेनिंग करण्यासाठी ती वापरली जाते. आणि त्यांनी जरी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला तरी सुद्धा त्यातली बहुसंख्य मतं ही त्यांच्यावर असणारच आहेत. त्यामुळं ते रोज वेगवेगळ्या भूमिका मांडतायत आणि असं वाटतं की आपल्याला अरे ह्या माणसाची भूमिका काही स्पष्ट नाही. ती स्पष्ट नाही याच्यासाठी आहे की ती बार्गेनिंग करण्यासाठी आहे, ती भाषा ती वापरतात, ती बार्गेनिंग करण्यासाठी वापरतात. त्यामुळं मला असं वाटतं तर गेल्या निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा बऱ्याच मतदारसंघामध्ये परिणाम झाला. जसं मी हातकणंगलेचं उदाहरण दिलं तसं मला असं वाटतं की वंचितला घेणं हे त्यांचा कल राष्ट्रवादी आघाडीबरोबर जाण्याचा आहे. पण त्यांना सायजेबल उमेदवार पाहिजे, त्यांना किमान 6 जागा पाहिजेत असं ते म्हणतात. पण 6 जागा आघाडीमध्ये सोडणं शक्य आहे का, या सगळ्या नेगोशिएशन्समध्ये काय होईल याचा विचार होईल. आणि मला असं वाटतं की महायुतीकडून असा प्रयत्न आहे की प्रकाश आंबेडकर हे आपल्याला नकोत, आपल्याला परवडणार नाहीत, कारण त्यांना जागा देणं शक्य होणार नाही. कारण शिवसेनेला 13 जागा, राष्ट्रवादीला 4 जागा आणि भाजपला अधिक जागा लढवायच्या आहेत. त्याच्यामध्ये जर 6 जागा परत वंचितला द्यायचं असेल तर ते शक्य होणार नाही. त्याऐवजी वंचितने स्वतंत्रपणे लढावं, त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. कारण वंचितची मतं जी आहेत ती महाविकास आघाडीमधल्या पक्षांच्याकडे जाण्याची शक्यता जास्त आहे आणि ती बहुसंख्य मतं त्यांना जाऊ शकतात. त्यामुळे ती त्यांना न जाता ते स्वतंत्र लढले आणि स्वतंत्र राहिले तर व्होट ऑफ डिव्हिजन होईल आणि त्याचा फायदा महायुतीला होईल, भाजपला होईल. त्यामुळं भाजपची इच्छा आहे की ते आपल्याकडे यावे तसा प्रयत्न करतच नाहीत, ते स्वतंत्र कसं जातील याचा प्रयत्न करतील. कदाचित स्वतंत्र लढण्यासाठी भाजप त्यांना रसद सुद्धा पुरवेल. हे मागच्या निवडणुकीमध्ये तशी रसद त्यांना पुरवली गेली होती असं वंदता आहे, बोललं जातं आणि त्याला काही प्रमाणात तथ्य पण आहे. म्हणून मला असं वाटतं की वंचितची भूमिका ही निर्णायक असेल आणि ती एकूण महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी पण असेल. इतकी ती ताकद आहे आणि ती नाकारून चालणार नाही. नक्कीच. तर आपण पाहिलं कोल्हापूर, हातकणंगले, त्याचबरोबर सांगली, सातारा, माढा या सगळ्याच मतदारसंघामध्ये लोकसभेच्या बाबतीमध्ये काय होऊ शकतं. महाविकास आघाडी, महायुती या दोन्हीकडनं उमेदवार काहीच दिवसांमध्ये जाहीर होतील. मात्र त्याआधी कशा पद्धतीनं तिकडचं वातावरण आहे आणि नेमकी पश्चिम महाराष्ट्रातील ही निवडणूक आहे, ही पश्चिम महाराष्ट्रासाठी देखील महत्त्वाची आहे, मात्र राज्यासाठी किती महत्त्वाची आहे याबाबतीत आपण भोसले सरांकडनं जाणून घेतलं. हा स्पेशल रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्याच मतदारसंघामध्ये काय कशी परिस्थिती आहे, आत्ताचे विद्यमान खासदार कशा पद्धतीने कामगिरी करतायत आणि नव्या येणाऱ्या खासदारांकडनं तुमच्या अपेक्षा काय ह्या देखील सांगायला विसरू नका. याचबरोबर मी इथेच थांबते. लोकमत